भिवंडी से एक अहम खबर। 15 जून 2025 को शिवसेना कार्यकर्ता मेलावा व पद वितरण समारोह का आयोजन भव्य रूप से संपन्न हुआ। रविवार को दोपहर 4 बजे से शाम 7 बजे तक भिवंडी पश्चिम के NES स्कूल एंड जूनियर कॉलेज ब्राह्मण आली स्थित डांडेकर सभागृह में यह कार्यक्रम आयोजित किया गया था। इस मेलावे का आयोजन शिवसेना भिवंडी पश्चिम शहर प्रमुख श्री श्याम पांडुरंग पाटिल के नेतृत्व में किया गया। यह कार्यक्रम माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के आदेशानुसार व उनके मार्गदर्शन में संपन्न हुआ। कार्यक्रम में भिवंडी पश्चिम क्षेत्र के सभी उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला अघाड़ी पदाधिकारी व अंगीकृत संगठनों के प्रतिनिधियों ने बढ़ चढ़कर सहभाग लिया। इस अवसर पर कई मान्यवर मंच पर उपस्थित रहे और कार्यकर्ताओं को मार्गदर्शन प्रदान किया, जिसमें प्रमुख नाम शामिल है श्री मदन बुआ नाइक, संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा, श्री मारुति दिर्डे, जिला प्रमुख भिवंडी पश्चिम, श्री मनोज काटेकर, वरिष्ठ नगर सेवक व माजी उप महापौर, श्री संजय काबूकर, शहर प्रमुख भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम उप शहर प्रमुख मनोज राउत, अल्पसंख्यक अध्यक्ष फहीम आजमी, महिला कार्यकारी अध्यक्ष सोनी गुप्ता, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष श्री नारायण डी तिवारी, डॉक्टर सेल श्री राहिल अंसारी, शिक्षक सेल श्री नितिन बस्टबिन, लीगल सेल एडवोकेट अंकित तिवारी, विभाग प्रमुख महेश कामिनवार, महिला सेल तृप्ति बोड़के, समीक्षा सिंघासने, कल्याणी चौहान, अपेक्षा गायकवाड़, दक्षिण भारतीय अघाड़ी अध्यक्ष सुदर्शन तुम्मा, पद्मशाली समाज के बीनर पुरापति महेश व डोरनाला सुवर्णा मैडम, चिलकुरी नित्यानंद वसम, श्रीनिवास मेरगुत, श्रीनिवास तुम्मा प्रकाश व भारी संख्या में शिव सैनिक महिला पुरुष उपस्थित थे। कार्यक्रम में वक्ताओं ने संगठन को बूथ स्तर तक मजबूत करने, युवाओं को सक्रिय करने व महिला अघाड़ी की भूमिका बढ़ाने पर विशेष जोर दिया। यह मेलावा भिवंडी पश्चिम के पदाधिकारियों के लिए आयोजित किया गया था और शिव सैनिकों में इसके माध्यम से नया जोश और एकता देखने को मिला। आइए देखते हैं आए हुए मुख्य अतिथियों ने क्या कहा। ज्याने हा एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केला ते पश्चिमेचे शहर प्रमुख श्यामजी पाटील, परंतु श्याम पाटीलचा मला फोन आला की या पोराला कधी नाही म्हणायचं नाही, काही होते राव अथवा राव पांडुरंगी धुळं भाऊ, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व शहर प्रमुख दिलं। त्यावेळेला काही दुष्ट नष्ट लोक बोलत होते त्या श्यामचा पश्चिमेमध्ये काय, जे टीका करणार आहेत, जे निंदा करणार आहेत, जे द्वेष करणार आहेत, या श्यामला हलक्यात घेऊ नका, कधी महाभारत घडवील तुमचा हे मी सांगू। संसारामध्ये सुख दुःखाच्या लाटा आहेत, संसारामध्ये जर सुख दुःखाच्या लाटा जर नसत्या, की संसारी असते सुख तरी का त्याचे ते संकाधिक, संसारामध्ये जर सुख असता तर संन्यासी योगी ब्रह्मचारी झाले नसते, त्यांना माहित आहे संसारामध्ये गाडीचं सुख नाही। आम्ही तुमच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवणार आहोत, तुम्हाला कुठे खाली पडून देणार नाही। लोकांच्या टीकेकडे, लोकांच्या टोमण्यांकडे जर तुम्ही लक्ष देत बसले तर आपल्या हातातला काम निघून जाईल। असं करू नका, फक्त काम करत राहा। काही महिलांना बरीचशी पदं या ठिकाणाला दिल्यात, पुरुषांनाही पदं दिल्यात, तुम्ही कामाला लागा, काम करा, त्या पदाची चीज करा, ते पद घेऊन घरी बसू नका, सतत कार्यरत राहा, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा, लोकांना मदत करा, लोकांना न्याय द्या, लोकांची अडलेली नडलेली कामं करा। मगाशीच आमचा जिल्हा प्रमुख धिरडे आणि माझी एक विषय झाला की हा श्याम एवढे कार्यक्रम राबवतो, एवढं काय करतो, श्याम काळजी नको करू, आम्ही दोघे जण जाऊन शिंदे साहेबांना सांगतो
सांगतो की 5-6 कोटी निधी तुला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे शिकणार आहे बघा. पश्चिमेला शिवसेना नाही म्हणणारे या हक्काचं जागा हे दुसरे कार्यकर्ते आहे, याला म्हणतात शिवसेना. कोण म्हणतो शिवसेना नाही? पहिला आपल्याला ते काम आहे की पहिल्या प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सदस्य नोंदणी केली पाहिजे. मी मुद्दामून नाव घेईन डोंबिवलीच्या आमच्या काही त्याबरोबर पवार ताई. मला काल त्यांचा फोन आला, डॉक्टरांनी त्यांचा सत्कार केला, 5000 नोंदणी त्यांच्या त्या टीमने केली. भेवडी जे ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांचा माणूस आल्यानंतर, कार्यकर्ता आल्यानंतर, कार्यकर्ते आल्यानंतर तुम्हाला दरवाजा उघडल्याशिवाय कोणी राहणार नाही. आतापर्यंत 10 ते 15,000 आपण नोंदणी केली ना, आता पुन्हा 10,000 25 ते 30,000 नोंदणी एका शहापूर तालुक्याने केली. आज शहापूर तालुका पूर्ण भगवा गेला. मागे तर मी 1,1200 लोकांचा प्रवेश घेतला. अख्ख्या ग्रामपंचायत उचलल्या उबाटाच्या. शहापूर तालुक्यामध्ये उबाटा नावाला मी काय ठेवला नाही. ते फक्त आणि फक्त माननीय आपले पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच्या नावाने होता. आपण निमित्त आहोत, आपल्या कामाचा माणूस आहे. या भेवडीचा विकास करण्याची जबाबदारी साहेबांनी घेतली ना. शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो. शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करून, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून, आपल्या सर्वांचे लाडके धर्मवीर दिघे साहेब यांनाही विनम्र अभिवादन करून, मंचावर उपस्थित भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय मदन मोहोळ साहेब, भिवंडी पश्चिम आणि शहापूर ग्रामीण या 2 विधानसभाचे जिल्हा प्रमुख आमचे आदरणीय माऊली दिर्डे साहेब, शहापूर तालुका प्रमुख श्री प्रकाशजी वेगंडे साहेब, भिवंडी तालुका प्रमुख श्री श्रीधरजी खारीक साहेब, आमचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष फहीम भाई, त्याचप्रमाणे आमचे उपशहप्रमुख संदीप भोईर आणि आपल्या सर्वांच्या ज्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, त्यांची जी भिवंडी शहराची संघटिका आहे ती आमची आरती गुप्ता उर्फ टीना गुप्ता, मंचावर सगळे सन्माननीय मंचामध्ये जे मान्यवर आहेत ते सगळे आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनी साहेब, आता आजची जी बैठक आपण ती कमी म्हटलं परवाच्या दिवशी आपला फोन आला आणि आपण सांगितलं काय करा बैठक जेवण लावा. मी तिला बोलायला सांगितलं का आपल्याला मेळावा घ्यायचा आहे तर महिला किती येतील, तर तिने सांगितलं 300. मी हात जोडले, म्हटलं इथे तर तू महिला कमी या, ही हकीकत आहे. त्याच्यानंतर इथे जे आपले पदाधिकारी आहेत हे सगळे आपले नवीन पदाधिकारी आहेत. आता आपल्या बहीण अल्पसंख्याक समाजाचे आहेत, त्याच्यानंतर आपला आता संदीप भोईर आहे आणि आपल्या मनोज राऊत जो उपशहप्रमुख आहे या विभागातला, त्याची ही संपूर्ण जी टीम आहे, यातले विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, ही संपूर्ण साहेब आहे ना, आपण नवीन टीम बनवलेली आहे आणि त्याच्यामुळे ही एवढी इथे उपस्थिती आहे. तो सर्वांचा आभार मानतो आहे. आपण ऑनलाईन पण करतोय आणि ऑफलाईन पण करतो, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपली सदस्य नोंदणीची कल्पना चालू आहे. आता काही दिवसांनी आम्ही म्हणजे घरोघरी जाऊन आम्ही सदस्य नोंदणी करणार आहे. आणि आपण आपल्या साहेब होतो महानगरपालिकेच्या बाबतीत काय, तर साहेब आपल्यामध्ये असं आहे का आपले जे या साईडमध्ये भिवंडी शहरामध्ये काही जुने जाणते वरिष्ठ ज्यांनी आता वेळेला समर्पण काम केलेलं आहे, भिवंडी शहराचा तर विकास केला नाहीये, पण आता सांगतात का मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं आहे करतो तुम्ही आघाडी करा. साहेब हा चुकीचा संदेश चाललेला आहे, हा शिंदे साहेबांपर्यंत पोचवा हा संदेश. कारण काय आपलं धनुष्यबाण आहे, आमची सगळ्यांची हिंमत आहे साहेब का भिवंडी पश्चिम मध्ये जेवढे पण आमचे वार्ड आहेत, जेवढे प्रभाग आहेत, संपूर्ण ठिकाणी आपला धनुष्यबाण द्यायचं आहे. त्याच्यामध्ये माझं शंका नाही. आमचे फहीम भाई बसलेले आहेत, आमचे खलीलबाई आहेत, आमचे संदीप भोईर आहेत, हे सगळे आमचे उमेदवारच आहेत येणारे याचे. आपण या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. पण हा जो शिंदे साहेबांना निरोप पाठवायला पाहिजे
का भिवंडी शहराची परिस्थिती बदललेली आहे, त्यांच्यापर्यंत लोकांनी असं हे केलेलं आहे का दिशाभूल का बा भिवंडी शहर नाही आहे. आताच आम्ही सुरुवात केलेली आहे, याच्या पुढचा जो मेळावा होईल याच्या डबल ताकदीने तो मेळावा असेल. पण हे जे हवा विरोधात का आमची कुठली त्यांनी एक नवीन मंच तयार केलेला आहे का या मंचाच्या मार्फत आतून शिंदे साहेबांचा सपोर्ट आहे. तर साहेब ही थोडी गोष्ट आहे, हे आपल्या भाषणामध्ये साहेब हा विषय आणि हा उल्लेख करा आपण, अशी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे त्या मोठ्या प्रमाणामध्ये साहेब आपल्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. ते का आले साहेब? लाडकी बहिणी योजना आहे. मी ज्या ज्या महिलांना भेटलो त्या महिलांना मी विचारलं का तुमच्याकडे ज्या 1500 रुपये जो महिना आहे तो येतोय का? होतो येतो. शासनाच्या योजना येतात का? आता होतात येतात. परंतु साहेब आपल्याला या लाडक्या बहिणीचे हात बळकट करावे लागतील. आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत ते यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्या मधल्यामध्ये हवेमध्ये घडत होतात, प्रशासन इथपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना त्याचा लाभ मिळत नाही, अशी या सगळ्या महिलांची साहेब खंत आहे. तर त्याच्यामुळे काय माहिती का साहेब, वरिष्ठांना आपल्याला सांगून या योजना त्याचं इम्प्लिमेंट बरोबर व्हायला पाहिजे आणि या महिलांना आपल्याला सहकार्य करायला पाहिजे. त्याचप्रमाणे साहेब आम्ही काय केलं म्हणजे गेल्या 26 तारखेला एक अवकाळी पाऊस भिवंडी शहरात पडला आणि आम्ही दौरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही दौरा केला. ही सगळी टीम आम्ही एकत्र होतो, 25-30 जण आम्ही एकत्र दौरा केला आणि जवळजवळ आम्ही 3 तास फिरलो आणि 28 तारखेला आयुक्तांची भेट घेतली. साहेब 1 तारखेला मला काही लोकांचे फोन आले, श्याम पाटील आप हमारे पास आए, हमारा काम हो गया. ही आहे शिवसेनेची ताकद, ही एकनाथ शिंदेची ताकद आहे. आज जो भिवंडी शहरामध्ये आपल्याला जे पण रस्ते दिसतात, जे पण पातवे जे ज्या इमारती आहेत, मध्ये कोर्टाची असो किंवा त्या म्युन्सिपालिटीची असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. काही लोक त्याचं श्रेय घेतात, पण मी तुम्हाला सांगतो का मी स्वतः शिवसेनेच्या लेटर पॅडवर आम्ही रात्री 3:30 वाजता शिंदे साहेबांची भेट घेतली. यातल्या कितीतरी भगिनी आपल्या बरोबर होते, आपले शिवसैनिक बरोबर होते आणि एकनाथ शिंदेनी तात्काळ त्याच्यावर सही केली. 3 कोटी रुपये मंजूर केले आणि आपल्याला सांगितलं आमच्या जे आम्ही निवेदन नवीन होते त्यांना अजून 2 कोटी कमी पडले तर मी देईल, पण महाराष्ट्र उद्धार झाला पाहिजे, त्यांना सुशोषित चांगला झाला पाहिजे. त्यानंतर मीनाताई ठाकरे सभागृह हा आपल्याच भागात आहे. याच्यासाठी 12 कोटी निधी पण शिंदे साहेबांनी दिलेली आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो, ही फक्त मी आपल्या विभागाने सांगितली आहे, पण शिंदे साहेबांनी आमदारांच्या मार्फत असून दे, शिवसेनेच्या मार्फत असून दे किंवा विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत, रशीद ताहीर, आपला रईस शेख यांना पण जी निधी दिली ती शिंदे साहेबांनी दिली. जवळपास मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये शिंदे साहेबांनी आपल्याला 500 कोटी निधी भिवंडीत आणलेला आहे. बुवासाहेब गोष्ट खरी आहे, बुवासाहेब त्याच्या माझ्यापेक्षा चांगलं बोलतील या बाबतीत. तर एवढी मोठी निधी आलेली आहे आणि आता परत आपण या साहेब आमचे हे कार्यकर्ते यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता लागेल, तर आपण ती आम्हाला तरतूद करून द्यावी. साहेब याच्यामध्ये आज आपले उत्तर भारतीय समाजाचे आपले पहिले ते समाजवादी पार्टीमध्ये होते आणि त्या जिल्ह्याचे ते जिल्हा प्रमुख होते समाजवादी पार्टीचे श्री सत्यनारायण तिवारी. त्यांनी जी टीम दिलेली आम्हाला, डॉक्टर सेल दिला, वकील सेल दिला, टीचर सेल दिला, गुजराती सेल दिला, हे सगळे सेल त्यांनी दिले, दक्षिण भारतीय सेल दिलेला आहे. आणि काही तर आमचे पद्मश्री समाजाची आता लोक जी आहेत ना ती निवडून आलेली सर. एवढं मोठं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा तर प्रवेश झालेला फक्त आज पदनियुक्ती आहे त्यांची. मी आपला नियोजित कार्यक्रम आहे अगोदर सूचित झाला आहे की आपला जास्त वेळ न घेता मी इथे थोडा थांबण्याचा प्रयत्न करीन. फक्त जाता जाता मी एक आपल्याला आपले हिंदी भाषिक पण बसलेले आहेत. मैं अकेला ही चलाता जानी बे मंजिल, मैं अकेला ही चलाता जानी बे मंजिल, लोग साथ आते गए और कारवां बनता गया और कारवां बनता गया. आज रास्ता बना लिया है, आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिलेगी, कल मंजिल भी मिलेगी. हौसले भरी कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी, एक दिन जरूर रंग लाएगी. आने वाले चुनाव में शिवसेना का भगवा महानगर पालिका इमारतों पर फहराएगा, उसमें मेरे बारे में कोई धोरण है, मेरे को कोई शंका नहीं है. अपने यहाँ भी डॉक्टर सेल के अध्यक्ष डॉक्टर राहिल अंसर साहब आए, उनका मैं उनको